वाघ्याच्या समाधीबाबत राज्य सरकारने समिती नेमावी, भूषणसिंह राजे होळकर यांनी ही मागणी केलेली आहे। सरकारने दोन्ही बाजू ऐकून घेऊन तोडगा काढावा अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे। इतिहासकारांच्या समितीचा निर्णय हा सर्वांना मान्य असेल असं देखील भूषणसिंह राजे यांनी म्हटलेलं आहे। काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडलेली आहे। सरकारने दोन्ही बाजूचे मुद्दे ऐकून घ्यावेत आणि त्यानंतरच जो निर्णय सरकार घेईल तो सर्वांना मान्य असेल असं भूषणसिंह राजे म्हणतात। शासनाने ह्याच्यात पुढाकार घ्यावा, ह्याच्यामध्ये एक समिती नेमावी, त्या समितीमध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जाव्यात। तर या सगळ्या इतिहास अभ्यासकांना बसवावं। संभाजीराजेंनी काल त्याच्यावर भूमिका मांडली आहे। संभाजीराजे तिथे येतील, मला सांगितलं तर मीही येईन आणि सामोपचारानं ऐतिहासिक फॅक्ट्सवर आपल्याला त्याच्यातनं काय तोडगा काढता येतो आणि मग ती समिती जो निर्णय घेईल हिस्टॉरिकल फॅक्ट समजून घेऊन, सगळ्या बाजू समजून घेऊन, दोन्हीकडच्या दोन्ही पक्षांच्या, आणि मग शासन त्याच्यामध्ये जी भूमिका घेईल त्या भूमिकेबरोबर संबंध महाराष्ट्राने राहिलं पाहिजे असं मला इथं वाटतं।